कोण होईल राज्याचा मुख्यमंत्री या एका प्रश्नानं संपूर्ण वातावरण ढवळून निघालंय. देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर असलं तरी याबाबत घोषणा होत नाही. दुसरीकडे एकनाथ शिंदे नाराज असल्यानं वेळ लागत असल्याचं बोललं जातंय. मुळात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली गेली हे जरी खरं असलं तरी रणनीतीची सूत्र ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होती. महाविकास आघाडीचा चक्रव्यूह भेदायचा असा विषय आला तेव्हा देवेंद्र फडणवीस हेच नाव समोर आलं. शरद पवार यांच्यासारखा दिग्गज नेता, दुसऱ्या बाजूला सहानुभूती मिळेल असे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा वाढलेला आत्मविश्वास, याचबरोबर राज्यासमोरील विषयावरून टीकेची झोड केवळ फडणवीस यांच्याच दिशेनं राहिली. तरीही न डगमगता देवेंद्र फडणवीस सामोरे गेले. 132 आमदारांच्या यशामध्ये नरेंद्र मोदी हा करिश्मा असेल, याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचं कसब देखील मान्य करावं लागेल. आता आव्हानात्मक लढ्यात मोठं योगदान दिसत असताना मुख्यमंत्री पदाचे दावेदार देखील देवेंद्र फडणवीस हेच असू शकतात, हे देखील उघड आहे. महायुतीत समन्वय राखणारा नेता, राजकारणातील परिस्थितीला तोंड देणारा मुत्सद्दी नेता, राज्याच्या विकासाचं व्हिजन जाणणारं नेतृत्व, निर्विवाद बहुमत असलं तरी मुख्यमंत्री पदाची क्षमता आणि आब राखणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातंय. मुख्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा, याचबरोबर RSSच्या विश्वासातील व्यक्तिमत्व म्हणून देवेंद्र फडणवीस हेच खरे दावेदार ठरू शकतात. यातही राज्यातील जनता त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छिते हा सगळ्यात महत्त्वाचा भाग ठरतो. बाकी वेट अँड वॉच असंच म्हणावं लागेल.